तर डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर फॉरेन्सिक टीम आणि वरळी पोलीस हे घटनास्थळी पोहोचले। ज्या ठिकाणी डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी तपास करण्यात आलेला आहे। घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे या संदर्भातील पुढील तपास केला जाणार आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। मी सध्या बीडीडी चाळ वरळी या ठिकाणी आलेलो आहे। प्रत्येक माळ्यावर 9 फ्लॅट आहेत आणि अशामध्येच मागील 2 दिवसांपासून चर्चा रंगली आहे ती फ्लॅट क्रमांक 3006 ची। अर्थातच त्या फ्लॅटकडे मी आता जातोय। हाच तो फ्लॅट आहे फ्लॅटमध्ये अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी अनंत गर्जे या फ्लॅटमध्ये मागील 1.5 महिन्यांपासून राहत होते आणि याच फ्लॅटमध्ये गौरीने जे आहे आत्महत्या केली आहे असं सांगण्यात येत आहे। खरं पाहायला गेलं तर मग या दोघांनी हा फ्लॅट जो आहे भाड्यातत्वावर राहायला घेतला होता आणि दोन्ही नवरा बायकोंमध्ये भांडणं जी आहेत ती सुरू होती असं गौरीचे आईवडील सांगत असतात। परवाच्या दिवशी देखील गौरी ही रुग्णालयात कामावरती गेली होती। दुपारी 1:30 वाजता ती कामावरनं निघाली आणि त्यानंतर या ठिकाणी साधारणतः 2:15-2:30 वाजता ती पोहोचल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता जे आहे 6:30 वाजता अनंत गर्जे यांनी गौरीच्या घरच्यांना आईवडिलांना फोन केला आणि तिने आत्महत्या केली आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। खरं तर हाच तो फ्लॅट आहे ज्यामध्ये गौरीने आत्महत्या केली आहे किंवा मग एफ आय आर रिपोर्टनुसार अनंत गर्जे यांनी तिला प्रवृत्त केलं होतं आत्महत्या करण्यासाठी अशा पद्धतीत FIR करण्यात आलेला आहे। खरं तर हे 30वा माळा आहे। 29व्या माळावर रेफ्युजी एरिया आहे। रेफ्युजी एरियामधनं त्यांनी वर आला आणि मग ज्यावेळेस दार उघडत नव्हते त्यावेळेस अनंत गर्जे हा 29व्या माळ्यावर गेला आणि 29व्या माळ्यावरनं 30व्या माळ्यावर खिडकीच्या साहाय्याने आला असं देखील समजत आहे। काही वेळाआधी या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि वरळी पोलीस स्टेशनमधील पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहेत ते या ठिकाणावरून घेतलेले आहेत। थंब प्रिंट्स असतील किंवा अन्य काही प्रिंट्स असतील ते या ठिकाणी फॉरेन्सिक टीमने घेतले आहे। या ठिकाणी गौरी आणि अनंत या दोघांचाच वावर होता की अजून देखील या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये येऊन गेलेलं असेल अशा पद्धतीने सर्व शोध कार्य जे आहे ते सुरू आहे। अनंत गर्जेला काल रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि गौरी हिचा मृतदेह जो आहे तो गावाला नेऊन अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।